नाशिकमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय। प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये मतदानाला सुरुवातच झालेली नाहीये। आता जवळपास सव्वा तास उलटून गेलाय मतदान सुरू होऊन, तरी मतदानाला सुरुवात झालेली नाहीये। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने अद्याप मतदानाला सुरुवात झालेली नाहीये। बातमी आपण बघतोय नाशिकमधली प्रभाग क्रमांक 24 मधली मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मधलं मशीन जे अद्याप बंद आहे, बिघाड आहे त्यामुळे मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। 7 वाजल्यापासून 7:15 वाजेपर्यंत मतदानाच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे मतदार राजा हा अजूनही ताटकळत उभा आहे। हे कुठल्या घडामोडी मी बोलतेय तर नाशिक मधल्या मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये आहे, जिथे मशीन हे बिघडलेलं आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना विचारूया। लक्ष्मण, काय अधिक माहिती येतेय मॉडर्न हायस्कूल मधून? सुवर्ण, खरं तर सकाळी 7 वाजेपासून नाशिक आणि परिसरामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 पासून नागरिकांच्या रांगा मतदान केंद्रांवरती पाहायला मिळत आहे। मात्र प्रभाग क्रमांक 24 मधल्या मॉडर्न हायस्कूल मधील खोली क्रमांक 8 मधलं मशीन जे आहे ते सकाळपासून बंद आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी बिघाड झालेला आहे। त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी हे देखील दाखल झालेले आहे। मात्र तब्बल 1 तास जो आहे तो त्या ठिकाणी उशीर होतोय आणि त्यामुळे जे लोक सकाळी 7 वाजेपासून या मॉडर्न हायस्कूलच्या परिसरामध्ये उभे होते त्यांना मात्र ताटकळत उभं राहावं लागतंय। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मधला हा सगळा नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मधला हा सगळा प्रकार आहे। या सगळ्या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे आता प्रभाग क्रमांक 24 मधल्या आता बूथवरती दाखल झालेले आहे। जे अतिरिक्त मशीन आहे ते त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय, जेणेकरून पुढची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरळीत होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। सुवर्ण, जर आपण बघितलं नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लढती ज्या आहेत त्या आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळाला। या नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी सरळ सामना, सरळ लढत नाशिकच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशी सगळी परिस्थिती असताना एक मतदार जो आहे तो मतदानाच्या केंद्रांपर्यंत आणण्याचं एक मोठं आव्हान उमेदवारांच्या समोर आहे। मात्र तो मतदार ज्यावेळेला या ठिकाणी येतो त्यावेळेला मात्र ज्यावेळेला अशा पद्धतीनं बूथ खराब होतात किंवा त्या ठिकाणी यंत्रणा बिघाड होतो त्यावेळेला मात्र त्याचा मनस्ताप जो आहे तो मतदारांना सहन करावा लागतो। त्यामुळे अशा पद्धतीचा बिघाड झाल्यानंतर फार तर 10-15 मिनिटाच्या अंतरामध्ये ते दुरुस्त होणं अपेक्षित आहे। त्या ठिकाणी मशीन्स रिप्लेस करणं हे अपेक्षित आहे। मात्र जर एक दीड तास एका ठिकाणी बिघाड झाल्यानंतर लागत असेल तर त्याचा फटका निश्चितपणे या मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो, अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लक्ष्मण। नाशिकमधून आपण बातमी बघत होतो। अनेक ठिकाणाहून आपल्याला मतदान यंत्र खराब असल्याच्या बातम्या येत आहेत आणि त्यामुळे मतदार राजा खोळंबलेला आहे, ज्याला